आज कोल्हापूर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पद्माराजे हायस्कूल कोल्हापूर येथे मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली। दुपारच्या दरम्यान स्थानिक नागरिक दिग्विजय साळोखे राहणार मंगळपेठ कोल्हापूर हा मतदान करण्यासाठी आला असता मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी मतदार साळोखे यांना तुमचं मतदान झाल्याचे सांगत तुम्ही मतदान करू शकत नाही असं सांगितल्याचा आरोप मतदार साळोखे यांनी केला। त्यामुळे प्रिन्स पद्माराजे हायस्कूल मतदान केंद्रावर काही वेळ तणाव निर्माण झाला होता। या दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी याबद्दल अधिकाऱ्यांना दोषी ठरवत अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। दिग्विजय राजन साळोखे, मंगळपेठ लाड चौक। मी सकाळपासून सर पोलिंग एजंट म्हणून काम करतोय पलीकडच्या खोलीत। मग माझ्या आई आणि मी आता मतदान करायला थोड्या वेळापूर्वी आलो होतो। मग सर मी मतदानासाठी गेलो आणि माझी आई गेली पुढे, मी परत मागवलो। मग सर बोललेत की बाबा तुझं मतदान झाले, पण माझी इथं सही वेगळी होती, सगळं वेगळं होतं आणि माझं मतदान जर झालं असतं तर शाही पण लागली असती। आणि सर बोलतात एकदा मतदान करूया, परत नाही करूया असं बोलायला लागलं। पण मी काय म्हणतोय, माझं जर काय केलं असतं मतदान तर मी मान्य केलं असतं ना की बाबा शाहीच नाही तर, आणि सकाळपासून मी आलेलो नाही तर करणार काय। दीपकचं मतदानाचा विषय होता। ज्यावेळी आम्ही इथं आलो त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं मतदान ह्या मुलग्याचं झालं आहे म्हणून। त्यानंतर आम्ही सगळं विचारलं, परत 2-3 वेळा विचारलं की मतदान झाले, कसं झालं, हे आधार कार्ड आहे। तर तिने सांगितलं मतदान झाले, तुम्ही मतदान करू शकत नाही। परत 5 मिनिटानंतर तिने आम्हाला बोलवलं की तुम्ही मतदान करू शकताय। ते म्हणलं की ॲक्च्युली कसं करू शकतो आहे, तर ते म्हटले हे जर मतदानच झालेलं नाही। ज्यावेळी आम्ही सगळं ते रजिस्टर चेक केलं त्यावेळी त्यात आम्हाला निदर्शनात आलं की ह्या माणसाचं मतदान झालं आहे, ते आमच्या त्या मुलग्याचं। मग म्हणलं तुम्ही आम्हाला कोणत्या बेसवर तुम्ही सांगितलं की मतदान तुम्ही करू शकताय, आणि त्यानंतर परत ते म्हणायला लागल्यात की मतदान तुम्ही करू शकत नाही। ज्यावेळी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो त्यावेळी ते म्हणतात मतदान आपण करू शकताय। खरं हा विषय जर आपण बघितला तर हे सगळे अधिकारी एकमेकाला सामील आहेत काय असा आम्हाला डाऊट आहे। दुसरी गोष्ट, जर आज आम्ही इथं आलो नसतो तर त्या मुलग्याला मतदानाचा हक्कच मिळाला नसता। मग हे असं किती ठिकाणी झालं असेल? हे एवढं जर सिटीत असं होऊ शकते तर खेडोपाडीत काय होऊ शकेल हे विचार करायला पाहिजे। आमचं एक निवेदन आहे पत्रकारांना की ह्या अधिकाऱ्यांच्यावर सगळ्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची इच्छा आहे।